के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही ठाणे ग्रामीण 2024चा पेपर आहे रिसेंटली झालेला, त्या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। या पेपरमध्ये आपण ऑलरेडी 2 पार्ट अपलोड केलेले की जे जीकेचे आहेत, त्याच्यानंतर 2 पार्ट मराठीचे अपलोड केलेले आणि आत्ताच्या या पार्टमध्ये मराठीचा क्वेश्चन पेपर बघितला तर हार्ड लेवल होती थोडी, म्हणजे वृत्त विचारली होती, म्हणजे वृत्त विचारल्यामुळे बाकीचे पण क्वेश्चन अगदी नदीचा समानार्थी शब्द विचारला होता, हार्ड विचारला होता, सहजासहजी माहिती असेल अशा न टाईपमधले क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते। परंतु कोणत्याही पद्धतीमध्ये पॅनिक न होता जर पेपर हार्ड आला तर बट ऑब्वियस मेरिट पण खाली येत असतं, अशा अनुषंगाने त्या ठिकाणी आपण चाललं पाहिजे। ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसतील ते पार्ट पहा। आता साधारणतः 10 तारखेला येत्या 10 तारखेला 10 ऑगस्टला रायगडची लेखी आहे। ह्या रायगडच्या लेखीला हा ठाणे ग्रामीणचा पेपर, त्याच्यानंतर मीरा भाईंदरचा झालेला पेपर आणि यदा कदाचित जर आपले त्या ठिकाणी नवी मुंबईचे पेपर अपलोड झाले तर ते पेपर 100% तुम्हाला मार्क्स देणारे ठरतील। त्याच्यामुळं जे तुमचे मित्र कोणी त्या ठिकाणी रायगडला असतील किंवा ठाणे शहरचा पेपर अजून बाकी आहे, मुंबई शहरचा पेपर बाकी आहे, त्या पेपरपर्यंत जरूर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधले झालेले सर्वच्या सर्व ज्या काय 78 प्रश्नपत्रिका आहेत त्या उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। 38 प्रश्नपत्रिका त्यामध्ये जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये सर्वच्या सर्व पोलीस भरतीचे विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। याशिवाय याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपले निवडक अशा 25 प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणात्मक असा हा सेट आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वेगवेगळे मोटर वाहन चालवण्याचे सिम्बॉल्स असतील त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। 2023च्या व 2021च्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम 2019 वाहतूक नियम व कायद्यांच्या आधारेद्वारे त्या ठिकाणी साधारणतः 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024च्या सह हे पुस्तक आहे। TCS IBPS पॅटर्नसाठी देखील हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। GK साठी हे खास बनवलेलं पुस्तक आहे, पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठीमध्ये मराठीच्या ह्याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असा एकत्रित असलेलं आपलं हे संपूर्ण मराठीचं पुस्तक आहे। याच्यामध्ये 1000 वाक्यप्रचार 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी दिलेला आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला उत्कृष्ट पुस्तक असा दर्जा त्या ठिकाणी भेटलेला आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणितचं पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापनचं पुस्तक आहे। या पुस्तकाचं देखील वैशिष्ट्य असं की या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने सर्वोत्कृष्ट प्रकाशन अशा पद्धतीचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। आपलं पोलीस कॉन्स्टेबलच्या ह्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे। त्याच्यामध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर, 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असं साधारणतः 4000 प्रश्न कव्हर होतील असं हा पेपर सेट आहे। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना टेस्ट सिरीज वगैरे अशा पद्धतीच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक आहे। आणि आपला ठाणे ग्रामीणचा त्या ठिकाणी आपण पेपर पाहतो। ठाणे ग्रामीणच्या पेपरमध्ये आपण मराठी पाहिलं, GK पाहिलं। GK मॉडरेट लेवलला होतं, थोडं हार्ड प्लस मॉडरेट असं मराठी होतं। एक 17-18 क्वेश्चन मराठीचे 100% मार्क्स देणार होते। जिथं मार्क्स देणारी जागा असेल, PYQ मधला जर क्वेश्चन परत रिपीट फिरून अंक वगैरे बदलून येत असेल तर आपल्याला 100% त्या ठिकाणी सुटायलाच पाहिजे अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी हे असतं। अजून एक म्हणजे ही माझी वैयक्तिक स्ट्रॅटेजी प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते अभ्यासाच्या संदर्भात। मी असं सजेस्ट करेन, म्हणजे मी जर पेपर देत असतो तर माझी काय स्ट्रॅटेजी असते वैयक्तिक, तर मी पेपरला गेल्या मी मागचे माझे व्हिडिओ बघा मराठीचे वगैरे जे ठाणे ग्रामीणला मी शूट केले, त्याच्यामध्ये पण मी ही गोष्ट आवर्जून सांगितलेली की मराठी हा मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे। त्या ठिकाणी तुमच्या रिव्हिजन एक 5-6 रिव्हिजन पडल्या, 10 रिव्हिजन पडल्या की तुमचं सगळंच्या सगळं पुस्तक त्या ठिकाणी पाठ होतं आणि तो
सब्जेक्ट हा 100% मार्क देणार आहे. म्हणजे अगदी मला विचारताल तर मी एका दिवसात मराठीचे MCQ सोडवायला घेतले तर 4,500 म्हटलं तरी MCQ मी एका दिवसात सोडवतो. मग मराठी, कारण मराठी हा मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे. महाराष्ट्रातली जेवढी टॉप मारणारी पोरं ही मराठीमध्ये मार्क्स घेणारच घेणार. त्याच्यामुळं बाबा असं म्हणायचं ना की वृत्त अवघड आहेत किंवा शब्दशक्ती अवघड आहे, हे अवघड आहे, ती अवघड आहे, शब्दशक्ती विचारले, लक्षणं विचारले, अभिधा विचारले, व्यंजना विचारले, एक्सक्यूज द्यायचा नाही. कारण तुम्ही अभ्यास नाही केला तर कुणी ना कुणीतरी महाराष्ट्रात अभ्यास करणार आणि तिथले मार्क घेणार, परिणामी तो मेरिटनं पुढे जाणार. 1-2 मार्कासाठी कितीतरी मुलं असतात की जे मागं राहिलेत. परिणामी कष्टाला पर्याय नाही. तुम्ही जे क्षेत्र निवडले त्या ठिकाणी कष्टाशिवाय पर्याय नाही. ज्याला खूप अभ्यास करण्याची ताकद आहे, संयम आहे, त्याच मुलांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा या मताचा मी आहे. यश अपयशानंतरचा पार्ट असतो. शेवटी काही गोष्टी ह्या नशिबाच्या असतात, परंतु कष्ट ओतल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी कशाही स्वरूपाचा दिसणार नाही. त्याच्यामुळं माझी स्ट्रॅटेजी परीक्षेच्या बाबतीत अशी राहील की बाबा मी मराठीचा तगडा अभ्यास करेल. MPSCचे पण सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी साधारणतः 4,500 शब्दशक्तीसह त्या ठिकाणी ही आहेत. कारण तिथलेच क्वेश्चन. आता हा ठाणे ग्रामीणचा पेपर घेतला, सामान्य रूपवरती 4 लाईनींच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले. एका पण प्रश्नपत्रिकेमध्ये तशा स्वरूपाचा क्वेश्चन सेट आपल्याला बघायला भेटला ना की 4 लाईनिंगमध्ये स्टेटमेंट विचारलेले आहेत. MPSCचा क्वेश्चन पेपर उचलला आणि ॲज इट इज त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. ॲज इट इज उचलून क्वेश्चन कॉपी पेस्ट केलेलं. मग जर कॉपी पेस्ट करत असतील तर ते क्वेश्चन आपण सोडवले पाहिजे. 10 रिव्हिजन तरी करणं मस्त आहे. आता तुम्ही म्हणताल 10 सर कसं काय, एकाच दिवशी 10 करायचं नाही, टप्प्याटप्प्याने हे करायचं. कारण त्या ठिकाणी तुमचा तशा पद्धतीचीच अभ्यासाची गरज असते. अभ्यासामध्ये करत असताना म्हणजे रिव्हिजन, आता मुद्दा आलाय तर सांगतो की फॉर एक्झाम्पल असं समजा की 1 तारीख आहे, 1 तारखेला तुम्ही मराठी चालू केलं. मराठी चालू केल्यानंतर असं समजा की 2 टॉपिक वाचले. दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला सुरुवातीला हे 2 टॉपिक वाचायचे, तुमचा अर्धा तास जाणार. 1 तारखेला 2 टॉपिक केले की त्याची संध्याकाळी कंपल्सरी रात्री रिव्हिजन करून झोपायचं. सकाळी आल्या 2 तारखेला त्या जे 2 टॉपिक केलेत त्याची हिथं रिव्हिजन करायची. हिथं साधारणतः तुम्हाला अर्धा तास लागेल. परत 2 नवीन टॉपिक करायचे. 3 तारखेला हे पहिले जे 2 टॉपिक केलेत ह्याला जे अर्धा तास रिव्हिजन करायला लागली होती आता ती 15 मिनिटातच तुमचे हे 2 टॉपिक होणार. प्लस हे जे 2 टॉपिक केलेत त्याला अर्धा-पाऊण तास किंवा 1 तास लागेल रिव्हिजन करायला. म्हणजे हे दोन्ही टॉपिकची परत एकदा रिव्हिजन झाली आणि नवीन 2 टॉपिक करायचे. झालं म्हणजे 6 टॉपिक इथं तुमचे कव्हर झाले. 4थ्या दिवशी परत ही जी काय जी हिथं रिव्हिजन झालती, इथं झालती, आता ह्याला रिव्हिजन करायला 5 मिनिटाच्या आतच तुमची त्या पहिल्या 2 टॉपिकची रिव्हिजन होणार. त्याच्यानंतर जो दुसरा टॉपिक इथं पुढचे 3 आणि 4 नंबरचे जे टॉपिक केले असतील त्या 3 आणि 4 नंबरचे टॉपिकची रिव्हिजन हिथं झालती. तिथं सपोज तुमचा अर्धा-पाऊण तास गेला असेल तर हिथं 15-20 मिनिटातच त्याची रिव्हिजन होणार 3 आणि 4 टॉपिकचे. ओके. आणि हिथले जे 2 वाचलेत त्याचे साधारणतः 1 तासात होणार आणि पुढच्या 2 तासामध्ये पुढचे 2 टॉपिक करायचे. आता बघा, हा 5व्या दिवशी जो हिथं तुम्हाला अख्खा दिवस लागणार असणार आहे 2 टॉपिक करायला आणि त्याची रिव्हिजन मारायला, हिथं ती अर्ध्या तासात झाले असणार आहे, हिथं ती 20 मिनिटावाला असणार, हिथं अगदी ते गणित 10 मिनिटावाले असणार, हिथं तुमचे 2-4 मिनिटातच त्या टॉपिकचे रिव्हिजन होणार. म्हणजे पहिले 2 टॉपिक तर फिक्स झाले. त्याच्यानंतर परत ही 3रा-4था जो वाचलाय तो हिथं रिवाइज केला, परत हिथं रिवाइज केला आणि परत 5व्या दिवशी हिथं रिवाइज करताना हिथं पण तुमचा तो 15 मिनिटाच्या आतच रिवाइज होणार. हिथं जे काही 6 आणि 7 नंबरचे सपोज तुम्ही टॉपिक वाचलेत तो हिथं रिवाइज होणार, इथं रिवाइज होणार. असं टाइम स्पॅन कमी होत राहणार. आणि 7व्या दिवसाने आठवडा संपतो. जे काही 6व्या दिवसापर्यंत वाचून झालं असेल, सपोज आता इथं किती झाले, 1-2 चॅप्टर झाले, परत 3-4 वाचले, इथं 5-6 वाचले, त्याच्यानंतर 5-6 वाचले, त्याच्यानंतर 7-8 वाचले आणि इथं 8-9 वाचले आणि इथं 10 आणि 11 वाचले. तर 10 ते 11 सगळे जे काय वाचलेले 11च्या 11 टॉपिकची रिव्हिजन हिथं करायचे. मग आता तुम्हीच मला सांगा की साधारणतः ह्या 7 दिवसातच हेच तुम्ही टॉपिक जवळजवळ 5 ते 6 वेळा रिवाइज मारले. म्हणजे पहिले 2 टॉपिक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा रिवाइज मारला. म्हणजे तो टॉपिक तुम्ही ना 5-6 मिनिटाच्या आतच, ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस 5-6 मिनिटाच्या आतच तुम्ही टॉपिक संपवणार. असं करून टप्प्याटप्प्याने पुढे न्यायचं. रिव्हिजन ही फार जास्त महत्त्वाची. रिव्हिजन आणि रीडिंग ह्याच्यामध्ये गफलत करायची नाही. रिव्हिजन म्हणजे प्युअरली आठवणं आलं. बघा, आठवायचंच. तुम्ही डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. काही जणांना डोळे बंद करून असतील तर मी असं नसतं एकटक फॅनकडे बघत आठवत असतो. म्हणजे वैयक्तिक माझी मेथड सांगतो.
किंवा पुटपुटीत आठवत असतो. म्हणजे ही ज्याची ज्याची मेथड आहे. रिव्हिजन आणि रीरीडिंग करायचं नाही. रीरीडिंग करत बसलं तर तुम्हाला परत जास्त वेळ. रिव्हिजनमध्ये फास्ट आठवायला लागलं की मेमरीला ताण गेला ना, हळूहळू मेमरी डेव्हलप होत असते. आणि एक टप्पा असा येईल, तुम्हाला माझे शब्द त्यावेळेस आठवतील, की रिव्हिजन तुमची एवढी फास्ट व्हायला लागेल, एवढ्या फास्ट तुम्हाला आठवायला. सेम ही एक टाईपची एक्सरसाइजच आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 100 जोर काढू शकता का? नाही काढू शकत, आजारी पडतात. 5 काढणे, 10 काढणे, नंतर 15, 20 असं आपण टप्पे करतो व्यायामाचे. अगदी तशा पद्धतीचेच या ठिकाणी पण टप्पे असले पाहिजे. ही पद्धत तुम्ही फॉलो करा. 100% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, आपण मराठीचा तर मी स्ट्रॅटेजी सांगत होतो की सपोज माझा मराठीचा पेपर असेल तर मी सुरुवातीला मराठी सोडवायला घेईल. 23-22 हातचे मार्क मी हातात पहिल्यांदा घेईल. 2 नंबरला मी जीके घेईल, कारण जीके मी परत किती जरी वेळ ठेवला, बघा जीके मी किती जरी आठवण्याचा प्रयत्न केला तरी नंतर काय मला ते आठवणार नाही. काय असेल ते ऑन द स्पॉटच. एखादं ज्यावेळेस ऑन द स्पॉट एखादं उत्तर आठवलं ना तर 100% तेच उत्तर असतं. तिथं डाऊट घ्यायचा नाही, कारण ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालेलं उत्तर असतं. त्याच्यामुळे परत तुम्ही एक दिवस जरी तुम्हाला दिला की बाबा कुठला XYZ क्वेश्चन आहे, तर तो क्वेश्चन तुम्हाला जर तुमच्या मेमरीतच नसेल तर आठवणार कुठून आहे. त्याच्यामुळे असेल ते काय ते ऑन द स्पॉट लगेच 5-10 मिनिटांमध्ये जीकेचं इकडचं तिकडे करून टाकायचं. आणि मराठीचं ऑलरेडी असं एक 15-20 मिनिटाचाच कार्यक्रम असतो हा. आणि राहिला प्रश्न 1 तासाच्या पेक्षा जास्त वेळ तुम्ही गणित बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी दिला पाहिजे. मग त्यातल्या त्यात पण 3 नंबरला मी अंकगणित घेईल. का? कारण अंकगणितामध्ये सरळ फॉर्म्युले टाकायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्या ठिकाणी लॉजिक लावायचं नाही. मी बुद्धिमत्ता लास्टला ठेवेल. बुद्धिमत्ता लास्टला का ठेवील? कारण मी पहिल्यांदा हातातले मार्क घेणार. मराठी हातातला विषय मार्क घेणार. जीके ऑन द स्पॉट आहे, हातातली मार्क घेणार, बाजूला होणार. मग तिकडे 20 पडू, 22 पडू, 23 पडू, डझंट मॅटर. अंकगणित हातातले मार्क येतं. आता सपोज काळकाम वेगबदलं क्वेश्चन विचारला की बाबा एक नळ 5 मिनिटांमध्ये टाकी भरतो, बी हा नळ 10 मिनिटांमध्ये टाकी भरतो, दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती वेळ लागेल? काय करणार? वरती काय करायचं? त्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले त्यांचा गुणाकार भागिले त्यांची खाली बेरीज. हे केलं की लगेचच उत्तर, तोंडीच उत्तर निघू शकतं त्या ठिकाणी. म्हणजे ऑन द स्पॉट साधारणतः 10 सेकंदाच्या आतच उत्तर मारून मी बाजूला झालो. का? तर फॉर्म्युला आठवायचा आहे. परंतु इथं रिझनिंगचा पार्ट असा असतो की तुम्हाला ते सोडवावंच लागणार आहे. त्यांनी कुठं ट्रॅप लावलंय का, कुठं काय लावलंय का, ह्या गोष्टी तुम्हाला बघावं लागणार. ते 4 नंबरला मी वैयक्तिक बुद्धिमत्ता ठेवील. प्रत्येकाचा वेगवेगळा पार्ट असू शकतो. एखाद्याचं रिझनिंग चांगलं असू शकतं, त्याने 1 नंबरला पण घेतलं पाहिजे. एखाद्याचं गणित खूप चांगलं असेल, तो 1 नंबरला गणित पण घेऊ शकतो. प्रत्येकानं त्याचा कम्फर्ट झोन बघून, त्याची अभ्यासाची लेवल बघून त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. मी ही सर्वसाधारण स्ट्रॅटेजी सांगितली की बाबा सर्वसाधारणपणे की आपला अप्रोच कसा असला पाहिजे. आता बघा या ठिकाणी आपला 7 नंबर, ह्याच्या अगोदरचं एक क्वेश्चन मला वाटतं बाकी आहे. 5 नंबरचा क्वेश्चन. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघा, त्या ठिकाणी विचारलंय मंगला तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते. त्याच्यानंतर पुढचं वाचन मी पश्चिमेकडे एवढे मीटर जाते. लगेच मला कळलं हे दिशाज्ञानचं गणित आहे. 100% सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. लगेच मी तळात आलो. एवढं 4 लाईन वाचायला मी वेळ घालवणार नाही. मी तळात बघितलं, ऑप्शन क्वेश्चन असा विचारलेला आहे, तर मंगलाच्या घरापासून बँक किती अंतरावरती आहे आणि कोणत्या दिशेला आहे? मी खाली ऑप्शन बघितले. प्रश्न मला कळला की मंगलाच्या घरापासून बँकेचं अंतर किती आहे हे काढायचं आहे आणि ती बँक कोणत्या दिशेला आहे असं त्या ठिकाणी काढायचं आहे, असं मला एवढं तर कळलं. मग आता मी खाली ऑप्शन मध्ये बघितलं तर ऑप्शन मध्ये हिथं 74 दिले पहिल्या ऑप्शन मध्ये, सी तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण 74 दिले, बी ऑप्शन मध्ये पण 74 दिले आणि डी ऑप्शन मध्ये 74 दिले. म्हणजे अंतर काढलं पाहिजे का? अंतर काढायची गरज नाही, एवढं तर मला कळलं. म्हणजे मी फक्त ती फिरवणार. ही जी काय मंगला कुठं चालत गेली ना तिला फिरवणार, तिचे आकडे ह्या ठिकाणी मी टाकणार नाही. म्हणजे माझा वेळ वाचला. बघा वेळ वाचला कसा पाहिजे आणि फास्ट कसं सुटलं पाहिजे ते आपल्या डोक्यात आलं पाहिजे. ऑप्शन वरून जाण्याचा प्रयत्न करा. उत्तर आपल्या समोर आहे,
योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ती एक टेक्निक आहे, टेक्निक डेव्हलप करायची. मला एवढं तर कळलं, अंतर ऑलरेडी 74च्या पुढे जाणार नाही, त्याच्यामुळे मी अंतराला हातच घालणार नाही. मी डायरेक्टली बघणार मंगलाचं घर आणि बँक यांचा काय विषय आहे. आता बघा, मंगलाने तिच्या घरापासून चालायला सुरुवात केली. आणि पश्चिमेकडे ती 85 मीटर चालत गेली. असं समजा की इथं मंगलाचं घर आहे. तुम्ही तिथं काय असं घरबीर काय काढायचं नाही, तुम्ही त्या ठिकाणी डॉट काढायचा. हे मंगलाचं घर आहे. ती पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली, म्हणजे इकडे ती आली. बाण दाखवायचं जेणेकरून दिशा कळते. ह्या बाजूला आपला अरबी समुद्र आहे का नाही, या बाजूला आपला भारताचा किंवा महाराष्ट्राचा मॅप आठवायचा. इकडं अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र आपल्या पश्चिमेला आहे. ओके, मग ती कुठं पश्चिमेकडे गेली, किती गेली, 85 मीटर गेली. आणि आकडे टाकायचे का नाही टाकायचे, का टाकायचे नाही, ऑलरेडी उत्तर 74 येणार आहे, विषय संपला. मला फक्त तिची दिशा कुठली असली पाहिजे एवढं समजलं पाहिजे. मग ती डावीकडे वळली. आता मला सांगा, ती अशी चालते, ही वरची बाजू असणार, खायचा हात असणार तो वरची उजवी बाजू असणार, खाली असणार ती डावी बाजू असणार, म्हणजे ती डावीकडे वळाली. नंतर मग ती डावीकडे वळाली, 50 मीटर चालत गेली. त्यानंतर ती उजवीकडे वळाली. आता ती डावीकडे वळाली, बाण काढायचा. आता खाली गेली का नाही, उजवा हात म्हणजे उजवीकडे, डावा हात म्हणजे डावीकडे. आता परत कुठं वळली, ती डावीकडे वळाली. किती वळाली, मग ती डावीकडे वळते, त्यानंतर उजवीकडे वळते, नंतर ती उजवीकडे वळते, 34 मीटर चालत जाते. चालते. त्यानंतर 35 मीटर चालून ती बँकेत पोहोचते. तर मंगलाच्या काय राहिलं ना, तर मंगलाच्या घरापासून बँक किती अंतरावरती आहे, इथं बँक आहे, इथं बँक आहे. तर आणि कोणत्या दिशेला आहे, तर मंगलाच्या घरापासून बँक किती अंतरावरती आहे आणि कोणत्या दिशेला आहे, तर बँक पश्चिमेला आहे. बँक इथं बँकेत नाही, ती बँकेत पोहोचली. मग बँक कुठं आहे, बँक इथं आहे, घर इथं आहे, घरापासून कुठे आहे, ही पश्चिम दिशेला आहे, 74 मीटर. तर ऑलरेडी म्हणजे पश्चिम दिशा हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पश्चिम. माझा सांगण्याचा उद्देश काय, की ही काय दिशाज्ञान चाचणीचं गणित आहे. तुम्ही अगदी शांत डोक्याने, आता इथं मला थोडं ब्लर दिसतंय जवळ अंतर असल्यामुळं, परंतु तुमच्याकडं काय की समोर क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही तो 1 बाय 1 लाईन मारून त्या ठिकाणी कव्हर करून वाचू शकता. ऑलरेडी त्यांनी काय विचारले, कुठून, घराच्या पासून ती बँक कुठल्या, बँकेपासून घर हे पूर्वेकडे, पण घरापासून बँक पश्चिमेकडे. मग विचारले काय, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या की त्यांनी विचारले काय हे समजून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन. प्रदीप, प्रकाश, प्राची व प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. तर चौघांमध्ये जुळी भावंडे कोणती. जुळी भावंडे म्हणजे कोणाला ज्यांचं वय सारखं येईल ती जुळी भावंडे असणार. कसं काढायचं, प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या, प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. कोणाच्या 1.5 पट आहे, प्रज्ञाच्या. म्हणजे प्रज्ञाला काहीतरी मानायचे. बघा, प्रज्ञाला काहीतरी मानायचे. इथं तुम्ही 100 माना किंवा 10 माना. शक्यतो बरेचसे जण काय करतात, 100 मानून सोडून काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही 100 माना किंवा 10 माना, मी तुम्हाला दोन्ही सोडून दाखवतो. बघा, प्रज्ञा, काही जणांनी म्हटलं प्रज्ञा 100 वर्षाची, ठीक आहे ना, असं समजायचं ना, असं समजायचं की प्रज्ञा त्रेतायुग तिकडचे 1000 वर्ष लागणार आहे. आणि काही जणांनी म्हटलं प्रज्ञा 10 वयाची. प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट कोण आहे, प्राची आहे. म्हणजे 2 नंबरला कोण आहे, प्राची आहे. मग प्राचीचं वय किती येईल, आता ह्या 10ला 1.5 पट म्हणजे गुणुले 1.5 केलं तर उत्तर किती येईल, ह्या 1.5 म्हणजे किती मानायचं, 15 मानायचं, भागिले 10 गुणुले 10, ह्या 10ला 10 गेले, उत्तर किती येईल 15. म्हणजे 10 गुणुले 1.5 म्हणजे उत्तर किती येईल 15. म्हणजे प्राची किती वयाची झाली, 15. हित किती वयाची होईल जर 100 मानलं तर 100 गुणुले 1.5, 1.5. मग ह्या दशांश चिन्हाला हा 0 गेला, राहिली इथं 15 आणि हा 0 ह्याच्यावरती दिला. प्राची झाली 150 वयाची, प्राची झाली 150 वयाची. पुढे काय म्हणताय, प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. बघा, प्रदीपचे वय
प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. प्राचीचे वय किती इथं 15 वर्ष, म्हणजे प्रदीप किती वर्षाचा झाला, प्रदीप झाला 30 वर्षाचा. हिथं किती वर्षाचा होईल वरती, प्राचीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे हिथं 300 वर्षाचा होईल. बर पुढं, तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रज्ञाचं वय किती आहे 10, त्याची तिप्पट केली उत्तर किती झालं 30, म्हणजे हिथं प्रकाश असणार आहे आणि ह्या प्रकाशचं वय किती असणार आहे प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे 30 झालं. बघा प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे 30 झालं. वरती किती होणार आहे, प्रज्ञाचं वय वरती किती आहे 100, तिची तिप्पट किती 300. मग आता प्रश्नाकडे या, तर चौघांपैकी जुळी भावंड कुठली. जुळी भावंड म्हणजे कोण असणार आहेत की ज्यांची वय सारखी असणार आहेत, वयासारखी असणार आहेत ती काय असणार आहे जुळी भावंड असणार आहेत. म्हणजे बघा खालच्या लॉजिकनुसार दोघं किती वयाची झाली, प्रदीप आणि प्रकाश 30-30 वयाचे झाले. वरच्या लॉजिकनुसार ते किती वयाची झाली 300-300 वयाची झाली. आपल्याला वयासारखी येणं मतलब आहे, म्हणजे एक तर तुम्ही 100 माना किंवा 10 माना, उत्तर तीच येणार आहे. ओके, म्हणजेच काय त्यांचं नाव प्रदीप आणि प्रकाश ही दोघं काय असणार आहेत त्या ठिकाणी जुळी भावंड असणार आहेत. ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, पुढचा अंकगणित आहे, पण अंकगणितच्या सिरीजमध्ये ते घेऊ. हं, 76 नंबरचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेमध्ये आर्मी ARMY हा शब्द असा लिहितात, 5 2 3 1 8 1 1 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये CARD हे कसं लिहिलं जाईल, CARD कसं लिहिलं जाईल. आता मला सांगा A चा क्रमांक किती आहे 1, R चा क्रमांक माहिती नाही, हे M चा 13, Y चा किती, Z चा 26, त्याच्या अगोदरचा अक्षर म्हणजे 25. हेच उलट मांडा बरं, हेच ह्याचा सगळा क्रमांक उलटा मांडा. आता ॲक्च्युली ABCD लिहिली पाहिजे, आपण ABCD लिहून घेऊ जेणेकरून काय होईल आपल्याला ते कायम लागणार आहे. ABCD लिहून घ्यायची, क्रमांक टाकून घ्यायचे. आपले काय बरेच व्हिडिओ मी असे बनवले त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. ABCDEFGHIJKLM, त्याच्यानंतर NOPQRSTUVWXY आणि Z. ओके, त्याला नंबरिंग करून टाकायचं. नंबरिंग किती 1 2 3 4 26 प्रमाणे नंबरिंग केलं. आर किती नंबरला आहे, आर आहे 18 नंबरला. यू आता माग आरला किती नंबर दिलाय 18, आरला दिलं इथं 18. आता बघा काय केले इथं लॉजिक, काही नाही, हे सगळे आकडे आहेत ना असे उलटे लिहिले. बघा इथं 5 लिहिला, त्याच्यानंतर इथं 2 लिहिला, इथं 3 लिहिला, त्याच्यानंतर 1 इथं लिहिला, 8 इथं लिहिला, हा 1 इथं लिहिला आणि हा 1 इथं लिहिला. म्हणजे हेच आकडे काय केलेत असे उलटे मांडलेत. सोपी गोष्ट आहे. ह्या क्रेडचे आकडे लिहायचे CARD. सी किती 3 नंबरला, ए किती 1 नंबरला, आर किती 18 नंबरला आणि डी किती 4 नंबरला. हे सगळं उलट लिहा, ही सगळं उलट लिहा. किती येणार 4 8 1 1 3. बघा कुठे हे 4 8 1 1 3, पहिला ऑप्शन गेला, दुसरा तर गेला, त्यात तर नाहीच. 4 8 1 1 3 ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. लॉजिक समजून घ्यायचं. लॉजिक काय आहे की हा आर्मी हा शब्द, बघा आर्मी हा शब्द लिहिताना सगळे आकडे त्याचे अल्फाबेटिकल नंबर, त्या एचा 1 आहे, आरचा 18 आहे, एमचा सपोज 13 आहे, वायचा 25 आहे, हे सगळे लिहून घेतले. हेच आकडे काय केले उलटे टाकले तिथं. हे आकडे हिकडून सगळं लिहिता आले आणि असं टाकले नंबर. सेम हे लॉजिक आहेत ना, ऑलरेडी प्रॅक्टिसचा भाग असतो. बरेचसे कुठले जरी बुद्धिमत्ताचं पुस्तक घेतलं, आपलं जरी बुद्धिमत्ताचं पुस्तक घेतलं तरी त्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे लॉजिक असलेले क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता.
77 नंबरचा क्वेश्चन. बुद्धिमत्ता बघितलं तर फार अवघड नव्हतं, म्हणजे मराठीचे मार्क जाण्यासारखे होते, पण बुद्धिमत्ता त्या ठिकाणी मार्क देणार होतं. सॉरी. 77 नंबरचा क्वेश्चन बघा. दिलेल्या संचाचे योग्य प्रतिनिधित्व करणाऱ्या आकृती पर्यायातून निवडा. लेखक डॉक्टर विवाहित. आता मला सांगा, एखादा डॉक्टर आहे, एखादा डॉक्टर आहे, तो संध्याकाळचा सपोज त्याचा दवाखाना संपल्यानंतर एखादा लेख लिहू शकतो का? लिहू शकतो, 100% लिहू शकतो. बघा, हा डॉक्टर आहे, हा डॉक्टर आहे, मग संध्याकाळचा तो रोज कोण कवी असतात, वेगवेगळे डॉक्टर कवी असतात. आता जवळचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर डॉक्टर अमोल कोल्हे. बघा, आपण त्यांच्या उदाहरण घेऊ. डॉक्टर अमोल कोल्हे, ह्या डॉक्टर अमोल कोल्हेंचं लग्न झाले का? झाले. म्हणजे ते विवाहित आहेत का? हो आहेत. बघा, ते डॉक्टर आहेत, ते विवाहित आहेत, विवाहित आहेत, हां, डॉक्टर पण आहेत. म्हणजे ते मिक्स झाले, एकच व्यक्ती डॉक्टर पण आहे, विवाहित पण आहे. आणि मला सांगा, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली, खूप मालिका गाजल्या. ते स्वतः लिहित असतील का? 100% लिहित असतील. म्हणजे ते लेखक पण असणार आहेत, एक अभिनेता पण आहेत, खासदार पण आहेत. म्हणजे ते लेखक आहेत का? 100% आहेत. म्हणजे आकृती कशी यायला पाहिजे? एकामध्ये एक यायला पाहिजे. तिन्ही टोकं वेगवेगळे येतील का? येणार नाही. दोनच टोकं एकत्र येणार नाही, यापैकी येणार नाही. ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार नाही, असणार आहे. म्हणजे एक तो डॉक्टर असणार आहे, तोच लेखक असणार आहे, आणि त्याचं लग्न पण झालेलं असणार आहे, म्हणजे तोच विवाहित असणार आहे, आणि ऑलरेडी हा विवाहित होता बरं का. सेम टाईपचा क्वेश्चन पोलीस भरतीतलाच उचलून त्या ठिकाणी MPSCच्या कंबाईनच्या एक्झामला पण विचारलेला आहे. वाटलंच तर तुम्ही, मला वाटतं 2021ची त्या ठिकाणी कंबाईनचा मी पेपर पण घेतला आहे ह्या ठिकाणी यूट्यूब चॅनलला. आता तुम्ही वाटलंच तर त्याच्यामध्ये जे तुम्ही अंकगणित घेतलेले त्या 15 क्वेश्चनमध्ये सेम या पॅटर्नचा क्वेश्चन त्यांनी उचललेला आहे. असं काय नाही, जसं तुम्हाला वाटतं की MPSCतले क्वेश्चन तिकडे उचलतात, इकडचे क्वेश्चन पण तिकडून उचलून टाकलेले असतात. अशा पद्धतीचे क्वेश्चनची त्या ठिकाणी फिरवाफिरव केलेली असते. पुढं 78 नंबरचा क्वेश्चन. वरचा सोपा होता, हा देखील क्वेश्चन 100% खूप म्हणजे खूप जास्त सोपा आहे. आपल्याला माहिती असले आकडे आले की वर्ग, घन, दुप्पट असल्या गोष्टी करायच्या. मग आता बघा, इथं ज्या अर्थी आतला आकडा मोठा आहे त्या अर्थी गुणाकाराची क्रिया त्या ठिकाणी मला दिसते. परंतु सगळ्यात पहिल्यांदा मला असं दिसतं की बाबा वर्गाचं लॉजिक त्या ठिकाणी लागण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 5चा वर्ग, 7चा वर्ग, 4चा वर्ग, 1चा वर्ग. बघा, 5चा वर्ग किती? 25. 7चा वर्ग किती? 49. 4चा वर्ग किती? 16. 1चा वर्ग किती? 1. करा बेरीज. 9 1 10. 10 आणि 5 15. 15 आणि 5 20 आणि 21. हातचा आला 2. 2 आणि 4 6. 7. 7 आणि 2 9. 91. लागलं लॉजिक. म्हणजे सगळ्या वर्गांची बेरीज केली. इथं केलंय का तसं? बघा, 2चा वर्ग, 1चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. 2चा वर्ग किती? 4. 1चा वर्ग 1. 5चा वर्ग 25. 6चा वर्ग 36. 4 आणि 1 5. 5 आणि 25 30. 30 आणि 36 66. आलं 66. म्हणजेच मग आता इथं काय येईल? 3चा वर्ग, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 4चा वर्ग. बघा, 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 2चा वर्ग 4. 4चा वर्ग 16. 4चा वर्ग 16. 16 आणि 16 किती झाले? हे 32 झाले. पण ठीक आहे. 6 आणि 4 10. 9 आणि 6 15. 15 आणि 10 25. हातचे आले 2. 2 आणि 2 4. 45 या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. लॉजिक इम्पॉर्टंट आहे, बाकी कॅल्क्युलेशन हा पार्ट तुमचा आहे. मला लॉजिक सांगणं इम्पॉर्टंट आहे माझ्या बाजूने. 79 नंबरचा क्वेश्चन. एकोणऐंशी नंबरचा क्वेश्चन बघा. जर एक्स म्हणजे अधिक, सॉरी, जर गुणुले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणुले आणि अधिक म्हणजे भागिले असेल तर खालील समीकरणाचं उत्तर काढा. बघा, खालील समीकरणाचं उत्तर काढा. काय करायचं? पहिल्यांदा फक्त आकडे टाकून घ्यायचे. 9. त्याच्यानंतर तर हे ॲक्च्युली इथं पॉईंट दिलाय का सिम्बॉल दिला हे मला कळे नाही, पण शक्यतो तुम्ही बघा, मी आता काढण्याचा प्रयत्न करतो. 7 7 आणि 8. पहिल्यांदा दिलंय गुणाकार. गुणाकार म्हणजे काय? अधिक आहे, मांडलं अधिक चिन्ह.
बघा इथं दिले गुणुले, गुणुलेच्या ऐवजी काय वापरायचं आहे, प्लस वापरायचं, मी प्लस वापरलं. बरं, त्याच्यानंतर वजा, वजाच्या ऐवजी काय वापरायचंय, वजाच्या ऐवजी मला गुणिले चिन्ह वापरायचे. बरं, त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह दिले, अधिकच्या ऐवजी काय वापरणार मी, भागिले वापरणार आहे, भागिले वापरणार. त्याच्यानंतर 7 भागिले, भागिलेच्या ऐवजी काय वापरलंय, भागिलेच्या ऐवजी वजा वापरायचं आहे, वजा चिन्ह या ठिकाणी वापरायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल, सोडवायचं. मग आता मग बघा सुरुवातीला आपण कंसाचे भागुबेव आपल्याला माहिती आहे, कंसाचे बॉडमॉस रूल आपला आहे, कंसाचे भागुबेव. अगोदर कंस सोडून घ्यायचा, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी हा क्रम आपला रेग्युलर आहे. त्याच्यावरती एकदम बेसिक फॅक्टवरती त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर बरोबरच्या जागी काय येईल बघा, हिथं सुरुवातीला भागाकार दिसतोय तो मी करून घेणार, 7 भागिले 7 उत्तर किती येईल, 1 येईल. गुणुले 5 आहे तसंच ठेवायचं, गडबड करायची नाही, गडबड करा. 9 घेतला, अधिक 5 गुणिले 7 होते, हिथं हे भागाकार करून घेतला, वजा 8 बरोबर प्रश्नचिन्ह. बरं, नंतर काय गुणाकार, मग 9 अधिक 5 गुणिले 1 5 वजा 8 बरोबर प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर मला सांगा बेरीज करायची, 9 5 किती झाले, 9 5 झाले 14, 9 5 14 वजा 8, बघा वजा 8 आहे तसंच, वजा 8 बरोबर प्रश्नचिन्ह. 14 ने 8 गेले किती राहिले, 6 राहिले. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहील. समजतंय का? आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सपोज हा माझा व्हिडिओ पाहताय, प्रत्येक वेळी तुम्ही स्वतः पॉज करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. किंवा दुसरा ऑप्शन काय की मी एकदा सोडवून झालं माझं की तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतःच्या मनानं कोरे कागद घेऊन बसायचं आणि स्वतःच्या मनानं किती आठवते, प्रॉब्लेम पण आठवल तुमचा, प्रॉब्लेम वाचून घेतला की आपल्या मनानं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यानं बघा तुमचं एवढं आपोआपच, म्हणजे व्हिडिओ बघता बघताच तुमचा आपोआप पोलीस भरतीचा अख्खा म्हटलं तरी अभ्यास त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतो. कारण क्वेश्चन पेपर म्हणजेच अख्खा पूर्ण अभ्यास आहे, वेगळा अभ्यास काय करणार आहे त्याच्यापेक्षा. 79 नंबर झालेला आहे. ऐंशी नंबरचा क्वेश्चन, ह्या क्वेश्चन बाकी भारी होता, म्हणजे लॉजिक त्या ठिकाणी कळलं तर ठीक, नाही तर हे रूमवर आल्यावरतीच असलं असते उत्तर. आता बघा हिथं 25 दिले ऑप्शन, बघा हिथं 35 दिले, हिथं 0 दिले आणि 3.8 दिले. पॉईंटमध्ये येईल का हो, येणार नाही, कारण सगळ्या संख्या प्लसमध्ये येतात, 10 25 20 35 40, ह्याचंच उत्तर पॉईंटमध्ये कसं येईल, ऑप्शन घालवला. 25 आणि 35 मध्ये असण्याचे चान्सेस जास्त आहेत, इथं 5 आहे इथं 5 आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर हा तर येणार नाही. म्हणजे ह्या दोनमध्ये उत्तर आहे. बघा काय लॉजिक लावलं होते ह्या प्रश्नामध्ये, कळलं तर तिथं लगेच कळलं असतं, नाही तर सहजासहजी कळलं नसतं. कारण शक्यतो आपण ह्या प्रश्नांना काय करतो, समोरासमोरचं लॉजिक लावतो किंवा ह्या दोनमध्ये हिथं काय आहे का असं बघतो, त्या पद्धतीने लॉजिक लावतो. परंतु ह्यांनी काय केलं होतं, अल्टरनेट संख्यांची बेरीज केली होती. म्हणजे इथं 10 20 40 आणि 30 ह्या सगळ्यांची बेरीज करा. 10 अधिक 20 अधिक 40 अधिक 30, 40 अधिक 30 70, 70 आणि 20 90, 90 आणि 10 100. म्हणजे ह्यांची बेरीज किती आली, 100. मग राहिलेल्या ह्यांचे पण किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे. बघा हिथं आहे 25, इथं आहे 35, इथं आहे 15, तर मग हिथं किती येईल बघा राहिलेली. आपण बघू तिथं त्या पद्धतीने अगोदर बेरीज करू. 25 35 15 किती झाले, 5 आणि 5 10 आणि 5 15, हातचा आला 1 2 आणि 3 5 6 आणि 7 किती झाले, 75. मग 75 झाले. उत्तर किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे. 100 वजा 75, 100 वजा 75 उत्तर येईल 25. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न त्या ठिकाणी सुटले तर लगेच, नाहीतर गोल करून पुढे चालायचं, हिथं वेळ घालवायचा नाही. असल्या प्रश्नांना वेळ घालवायचा नाही, कारण सुटलं लॉजिक लागले तर लवकर लागणार नाही, तर लॉजिक सहजासहजी लवकर लागणार नाही. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, आपल्याला जे येते तेवढं. आता मागाचं पाठीमागचं गणित होतं बघा, वर्गाची संख्यांची सगळ्यांची बेरीज केली मध्ये बरोबर ठेवलं होतं, तसले लॉजिक लवकर लागतात. असे क्वेश्चन सोडवायचे आणि पुढे जायचं. म्हणजे जे मार्क्स भेटणारे क्वेश्चन असतात ना, दिशाज्ञान चाचणीचं 100%. आता हे 81 नंबरचं क्वेश्चन, याचं 100% उत्तर आलं पाहिजे हो. हे प्रश्न देणार, हे मार्क्स देणारे प्रश्न आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, जी काय आपली वर्णमाला आहे इंग्रजी वर्णमाला, त्या इंग्रजी वर्णमालेवरती जर क्वेश्चन येत असेल
तर आपल्याला 100%च त्या ठिकाणी मार्क आपल्याला पडले पाहिजेत. आपल्या स्ट्रॅटेजीनं पण पुढे चाललं पाहिजे, त्यावेळेस आपल्याला स्कोर त्या ठिकाणी निघत असतो. आता बघा 81-82 नंबरचे सलग क्वेश्चन व इंग्रजी वर्णमालेवरती इथं आउट ऑफच मार्क पडले पाहिजे. क्वेश्चन बारकावेनं वाचा. TELEVISION म्हणजे टेलिव्हिजनला काय लिहिले? U5M5W9. बर 5 का लिहिले? मग माझ्या लक्षात आलं ई हा 5 नंबरला आहे, ई हा 5 नंबरला आहे. बर परत आय हा 9 नंबरला आहे. हा ठीक आहे, आय परत 9 नंबरला आहे. त्याच्यानंतर ओ 15 नंबरला आहे. बर म्हणजे एवढं मला लक्षात आलं. आपल्याला माहिती आहे आपली जी काही इंग्रजी वर्णमाला आहे ह्या इंग्रजी वर्णमालेमध्ये AIIOU AEIO आणि यू हे 5 काय आहेत? हे 5 आहेत स्वर. हे 5 काय आहेत? स्वर. मग ज्या ज्या ठिकाणी बाकीची सगळी काय आहेत? बाकीचे आहेत व्यंजन. म्हणजे AEIOU हे काय आहेत? स्वर आहेत. 1, 5, 9, 15 आणि 21. मग जिथं जिथं हे स्वर आलेत तिथं तिथं त्यांचा नंबर दिलेला आहे. मग आता जाऊ आपण. इथं बघा एवढं तर आपल्याला कळलं. ईच्या ठिकाणी 5 मांडला, ईच्या ठिकाणी 5 मांडला, आयच्या ठिकाणी 9 मांडला, आयच्या ठिकाणी 9 मांडला, ओच्या ठिकाणी 15 मांडला. आता पहिल्यांदा मी ह्याच्यातलं काय करणार? पहिल्यांदा स्वर शोधणार. ई आहे, आय ए आहे, बरोबर. बर म्हणजे 5 आणि 1 शेजारी शेजारी यायला पाहिजे. इथं 5 आणि ए शेजारी शेजारी गेलाय, ऑप्शन गेला. 5 आणि 1 आहे. बर इथं 1 आणि एफ लिहिलंय, ऑप्शन गेला. इथं तर सगळे अंक दिलेत, ऑप्शन गेला. सरळ सरळ 5 नंबरचा ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे एकदम बेसिक लॉजिकनं मी ते उत्तर काढलं. बर पुढं काय अजून लॉजिक वापरलंय? म्हणजे जे स्वर आहेत, स्वरांना जे काही इंग्रजी वर्णमाला आहे त्यांचं नंबरिंग केलेलं आहे. आणि टीच्या ऐवजी काय घेतलंय? टीच्या ऐवजी यू घेतलाय, एलच्या ऐवजी एम घेतलाय. आता वर्णमालेमध्ये यू, टी कुठे बघा? इथं टी आहे. टीच्या ऐवजी काय घेतला? यू घेतला, म्हणजे पुढचं लेटर घेतलं. बर एलच्या ऐवजी काय घेतला? एम घेतला, म्हणजे पुढचं लेटर घेतलं. आता क्वेश्चन मध्ये येऊ. डीच्या पुढचं लेटर कुठला असणार आहे? ई असणार आहे. डीच्या पुढचं लेटर ई आहे, ई आहे, इथं ई आहे. पहिला लास्टचा ऑप्शन गेला. बर त्याच्यानंतर आरच्या पुढचं लेटर कुठलं असणार आहे? आरच्या पुढचं लेटर बघा आर 18 आहे, यस पुढचं लेटर असणार आहे. मग आता इथं यस आहे का बघा? इथं ईच्या नंतर काय पाहिजे? यस पाहिजे. इथं यस आहे, इथं आकडा दिलाय, ऑप्शन गेला. इथं यस आहे. बर ठीक आहे, म्हणजे ह्या 2 मध्ये आपण आलो. हा म्हणजे सेम त्या पद्धतीनं म्हणजे जे व्यंजन दिलेत तर त्याच्या पुढचं लेटर घेतले आणि जर स्वर आले असले तर त्याचं इंग्रजी वर्णमालेमध्ये जेवढा त्याला क्रमांक आहे तेवढा क्रमांक दिले आणि त्या लॉजिकनं तो प्रश्न सोडवलेला आहे. ओके पुढचा क्वेश्चन. हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की सगळे ऑप्शन टाकून बघितल्याशिवाय असे प्रश्न कुणाला सुटत नाहीत. असे प्रश्न कुणाला सुटत नाही. तुम्हाला ऑप्शन टाकणंच टाकणं. ऑप्शन टाकल्याशिवाय ह्याला पर्याय नाही. ऑप्शन टाकूनच बघायचं. आणि अजून एक सांगितलं होतं मी मागच्या पण क्वेश्चन पेपरमध्ये, मला वाटतंय मीरा भाईंदरचा मी पेपर घेतलेला आहे, त्याच्यातला बुद्धिमत्तेचा पार्ट तुम्ही जाऊन बघा. आपण जाणून बुजून प्रत्येक पार्ट वेगवेगळे केले आहेत. अंकगणित वेगळं केले, मराठी वेगळं केले, जीके वेगळं केले. का तर ज्या मुलाला ज्या सेक्शनला डाऊट असेल, एखाद्याला असं वाटलं की नाही आपल्याला मीरा भाईंदरचं फक्त अंकगणित करायचं आहे, तो जाऊन कधीही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावा, तुम्हाला कायमस्वरूपी ते व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल राहतील. मग आता बघा त्या ठिकाणी मी असं लॉजिक सांगितलं होतं 3, 4, 5 आणि 6चे ग्रुप पाडायचे. 3 पासून ग्रुप पाडत द्यायचे, त्यानंतर 4चे पाडायचे. आता ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4 लेटर मिसिंग आहेत, म्हणजे 4चा ग्रुप असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. शिवाय मी नेहमी शेवट बघतो किंवा इथं मध्ये बघितलं. आता बघा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हे 4 लेटर जर मी बघितलं तर त्या ठिकाणी मला ग्रुप बनवू शकतो. बरं मी सुरुवातीला 3-3चेच ग्रुप बनवतो. मी सपोज 101चा सगळीकडे सुरुवातीला इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे 1 तर सुरुवातीला येईल एवढं मला कळलं. बरं मी इथं 1 टाकलं. बरं का आपल्याला असंच सोडवावं लागणार आहे. तिथं कुणालाच कळू शकत नाही हे ग्रुप कितीचे आहेत किंवा काय कितीचे. MPSC मध्ये तर अतिशय हार्ड लेवलला त्या ठिकाणी नेतात. इथं 1 मी टाकून बघितला. आपल्याला सुरुवातीला ग्रुप कितीचे बनवायचे आहेत? 3-3चे बनवायचे आहेत. 1, 1, 0 उभी लाईन मारली. आता परत काय आलं पाहिजे? रिपिटेशन 1,
1 आणि इथं 0 आला पाहिजे, त्याच्याऐवजी इथं 1 दिलाय, म्हणजे 3 3 चे ग्रुप नाहीत, 3 3 चे ग्रुप नाहीत. झालं, लॉजिक फेल झालं. पुढं परत आता 3 3 चे ग्रुप नाहीत, मग 4 4 चे आहेत का? आता बघू. पहिल्यांदा तर 1 टाकावा लागणार आहे, 1 मी टाकला, 1 1 0 1 उभी लाईन मारली. परत काय टाकावं लागणार? परत काय आलं पाहिजे? तेच आलं पाहिजे ना, 1 1 0 1 असं आलं पाहिजे. मग परत मी 1 टाकला इथं, सपोज 1 टाकला, 1 1 0 1 परत लाईन मारली, 1 इथं 2 लाईन दिल्यात, आपल्याला काय आलं पाहिजे? 1 1 1 0 1 आणि परत 1 1 0 1 झालं की सेम सापडलं, रिपिटेशन सापडलं पाहिजे त्या चेनचं. 1 1 0 1 परत इथं 1 1 0 1 परत इथं 1 1 0 1 परत इथं 1 1 0 1 होतंय, म्हणजे 4 4 च्या ह्याच्यामध्ये टाकलं. म्हणजे मी काय केलं की ती सेम चेन रिपीट होते का तसं बघितलं. सुरुवातीला मी 3 ह्याला ट्राय करून बघितलं, मी अंदाजे मारलं नाही, मी सुरुवातीला 3 ह्याचा ग्रुप होऊन होते का बघितलं. मला दुसऱ्या ह्याच्यातच कळलं की 3 ह्याचा ग्रुप होत नाही, म्हणून मी 4 ह्याचा ग्रुप करून बघितला. 4 ह्याचा सक्सेस नसता झाला तर मी 5 ह्याचा ग्रुप करून बघितला असता, पण त्या पद्धतीनेच मी पुढं गेलो असतो. त्या आणि त्याच मेथडनं या टाईपचे प्रॉब्लेम सुटतात, दुसरा ह्याला कुठला शॉर्टकट नाही. ओके, मग आता इथं बघा, इथं सुरुवातीला काय यायला पाहिजे? 1, 2 नंबरला काय यायला पाहिजे? 1, 3 नंबरला काय यायला पाहिजे? 1 आणि लास्टला यायला पाहिजे 0, 1 1 1 0 असं यायला पाहिजे. मग इथं बघा, इथं 1 0 ऑप्शन गेला, 1 0 ऑप्शन गेला, 1 1 सगळे 1 तिथं ऑप्शन गेला, 1 1 1 0. ऑप्शन नंबर 4 हे प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. पुढं 85 नंबरचा क्वेश्चन. आता ह्या टाईपचे क्वेश्चन TCS IBPSला खूप जास्त पद्धतीने त्या ठिकाणी विचारले होते. तुम्ही तलाठी भरती वगैरे अशा जर गोष्टी जर बघितल्या असतील तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की अशा टाईपचे प्रश्न बरेच विचारले. खाली दिलेल्या संख्यामध्ये असे किती 5 आहेत? बघा, असे किती 5 आहेत त्यांच्या लगेचच नंतर 6 आहे, म्हणजे 56 तयार झालं पाहिजे. असे किती 5 आहेत ज्याच्या लगेच 5च्या नंतर लगेच काय पाहिजे? 6 पाहिजे, म्हणजे तयार काय होईल? 56. लगेचच 6 आहेत, पण ही आटले महत्वाचे असते, पण त्याच्या लगेचच आधी 7 नाहीत, म्हणजे 700 म्हणजे 756 तयार नाही झालं पाहिजे. बघा, 756 तयार झालं नाही पाहिजे. ओके, मी सुरुवातीला पहिल्यांदा 56 शोधणार. बर, इथं 56 आहे का कुठं? हे बघा, इथं मला 56 सापडलं, पण इथं 700 अगोदर आहे, गेला ऑप्शन. बर, 56, हां, हे बघा, इथं मला 56 सापडलं आणि त्याच्या अगोदर 5 आहे, 756 होत नाही, म्हणजे एकदाच फक्त तसं आहे. ऑप्शन नंबर बी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. यापैकी नाहीला तर जायचं नाही, शून्य भिन्न असणारच नाही, काहीतरी असायलाच पाहिजे ना. म्हणजे त्या ठिकाणी तुमची नजर कॉन्सन्ट्रेशन पेपरवरती खूप जास्त, असे क्वेश्चन हे कॉन्सन्ट्रेशननं सुटतात, अदरवाईज तसे सुटत नाही, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पीक लेवलला ठेवायचं. पुढं 85 नंबरचा क्वेश्चन. 85 नंबरचा क्वेश्चन. 80-20 बॅट आलं का नाही अंकमालेवरती? अहो, अंकमालेवरती 5 क्वेश्चन तर असतात आणि घन वर्ग ह्याच्यावरती 5 क्वेश्चन असतात. बेसिक ह्याच्यावरती क्वेश्चन जातात. ही पहिल्यांदा मार्क घेऊन टाकायचे. असला वरचा क्वेश्चन आहे, फुकटची मार्क आहेत वरचा क्वेश्चन. म्हणजे आता 80 म्हणजे 20, बॅट म्हणजे 40, तर कॅट म्हणजे काय? बरं, कसं काढले आपण बघू. असं आलं की डायरेक्ट तिकडचे जे काय अंकमाला असते ना त्याचे नंबर द्यायचे. 80 म्हणजे 20 दिले. बरं, एचा तर नंबर आपल्याला माहिती 1, टीचा नंबर माहिती का? पाठ कुणाचा असतो ते? माझा पण पाठ नाही. टी म्हणजे 20 आहे, टी म्हणजे 20 आहे. मग ह्यांचं काय केल्यानंतर 20 होईल? ह्यांचा गुणाकार केल्यानंतर 20 होतोय. बरं, हेच लॉजिक खाली लागते का बॅटला? त्याला पण लागलं पाहिजे. मग BAT बी 2 नंबरला आहे, ए 1 नंबरला आहे, टी हिथंच काढला आपण 20 नंबरला आहे. गुणाकार करा बरं, ह्यांच्यात गुणाकारात चिन्ह टाकलं, बे के बे आणि 20 दुने 40 लागलं लॉजिक, आलं उत्तरच आलं. आता मग कॅट बरोबर किती? CAT. सी म्हणजे किती? 3, ए म्हणजे किती? 1, टी म्हणजे किती? 20 त्रिक 60. 60 हे प्रश्नाचं उत्तर असेल. अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता.
ABCD व्यवस्थित करायची. शक्यतो एवढ्या लेवलला प्रॅक्टिस असलं पाहिजे की ABCDतले म्हणजे मी असे पण मुलं बघितलेत काय काय ज्यांची ABCDतले जे आपण 1 ते 26 हे क्रमांक म्हणले ना, काय काय मुलांनी वेळ वाचावा, एक्सलंट परफॉर्मन्स व्हावा, स्पीड असायला पाहिजे. म्हणजे जे बँकिंगचे मुलं अभ्यास करतात ना, लिटरली त्यांचे सगळेच्या सगळे ABCD जे काय आहे का नाही ती त्याचे आकडेवरचे 1 ते 26 पर्यंतचे असे पण पाठ आहेत सरळ आणि उलटे पण पाठ आहेत. म्हणजे उलटे आणि सरळ सेमच आहे ना, पण त्यांना तो क्रमांक आहे तसाच लक्षात राहतो. म्हणजे उलटे जरी टाकत आले तरी त्यांचा क्रमांक कसा चुकत नाही. आणि उलटी ABCD सरळ ABCD त्या ठिकाणी लिहून ठेवायची. पाठ जरी येता का एवढं प्रॅक्टिस असलं पाहिजे की A म्हणजे 1, B म्हणजे 2, C म्हणजे 3, D म्हणजे 4, E म्हणजे 5, AIOU जे काय आहे आपले ई ज्योती हे सगळं पाठ असलं पाहिजे. त्याच्यावरून काय होतं, स्वर तुमचे त्या ठिकाणी कव्हर होतात. अशा पद्धतीनं जरी नाही झालं तरी काय पॅनिक व्हायचं नाही. शेवटी आपण ABCD खाली तशा फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायची, उत्तरं येऊन जातात. ओके, पुढं 85 नंबर झालं. 86 नंबरचा क्वेश्चन. हा पण सोप्पा होता. TCS IBPSला असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते. खाली दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशामध्ये येतात म्हणजे इंग्रजी वर्णमालेनुसार येतात त्यांची योग्य मांडणी करून त्या ठिकाणचा योग्य पर्याय निवडा. अलमंड, अलमायटी, ऑलरेडी, अल्मिनिश. हां बरं मला एवढं दिसतंय एल 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 न चालू झाले. बरं मी काय करणार, एका खाली एक लिहून घेणार. एल 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 आणि एल, कारण सगळ्यांची सुरुवात एल एल नाही. बरं 5 शब्द आहेत का लिहिलेत मी, 5 क्रमांक दिलेत का दिलेत. खाली ऑप्शन तसे सेट केलेत त्यांनी 2 4 5 6 3 म्हणजे हे जे काही वरचे आकडे आहेत त्याच्यानुसार. बरं आता 3 नंबरचं लेटर मी चेक करणार. इथं यम आहे, इथं यम आहे, इथं आर आहे, इथं यम आहे, इथं ओ आहे. आलो त्या वर्णमालेकडे आलो. वर्णमालेकडे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं इथं आर आहे, आरच्या अगोदर यम आहे म्हणजे यम वाले लेटर्स अगोदर यायला पाहिजेत. यम वाले लेटर्स अगोदर यायला पाहिजेत म्हणजे इथं यम येणार, इथं यम येणार, इथं यम येणार. यमच्या नंतर काय आहे, आर आहे. बघा इथं बघा ना, यमच्या नंतर आर आहे आणि त्याच्या अगोदर ओ आहे म्हणजे आर सगळ्यात लास्टला येईल. बघा ओ अगोदर आहे आणि मग आर आहे म्हणजेच कुठे गेला, लास्टला काय आहे, आर आहे आणि त्याच्या अगोदर ओ आहे म्हणजे आर हे लेटर असलेलं किती नंबरला आहे, आर हे लेटर असलेलं 3 नंबरला आहे म्हणजे 3 सगळ्यात लास्टला पाहिजे. 3 सगळ्यात लास्टला पाहिजे. इथं जर बघितलं इथं 5 लास्टला आहे, ऑप्शन गेला. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. बरं ओ हे लेटर असलेलं सेकंड लास्ट पाहिजे. मग ओ हे लेटर किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे म्हणजे 3 5 असं पाहिजे. शेवटी कसं पाहिजे, शेवट येताना 5 नंतर 3 पाहिजे. इथं 5 नंतर 3 आहे. बरं इथं 5 नंतर 3 आहे, इथं 1 3 आहे, ऑप्शन गेला. झाले 50-50 वरती तर आलो, 50-50 वरती तर आलो, अजून तर काय मांडलं नाही. आता त्याचे बघा एल एम 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 पर्यंत आलो मांडलं. आता हे खालचं चेक करायचं ना, आता फक्त एम वाले चेक करायचं. हा एम वाला आहे, हा एम वाला आहे आणि हा एम वाला आहे. हे दोन आता चेक करणार नाही, 3 आणि 5 वाले. आता यमच्या नंतर इथं ओ आहे, इथं आय आहे, इथं आय आहे म्हणजेच इकडे येऊ, आय इथं आहे आणि ओ इथं आहे म्हणजे आय ओ हा नंतर येईल, ओ हा नंतर येईल. हिथंच ओ येणार आणि हिथं आय येणार, हिथं आय येणार म्हणजे ओ वाला कुठलं लेटर किती क्रमांकाला आहे, ओ वाला आहे 1 नंबरला म्हणजे इथं 1 यायला पाहिजे, इथं 1 यायला पाहिजे म्हणजे 153 शेवट यायला पाहिजे. इथं 153 आहे, इथं 453 आहे. ऑप्शन गेला, ऑप्शन नंबर 1 त्या प्रश्नाचं उत्तर राहील. सगळं चेक केलं का मी, सगळं चेक केलं नाही. मिनिमम चेकिंग मध्येच मी उत्तर त्या ठिकाणी काढलं. बघा तुम्ही, मी एल 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 लिहून घेतलं, त्याच्यानंतर आर ओ लिहिलं, शेवटचे 2 ऑप्शन घालवले, त्याच्यानंतर एक लेटर लिहिलं,
लेटर घालवले संपला विषय. काय त्याचं किती नंबरला येईल सगळे लेटर त्या ठिकाणी मी चेक पण करत बसलो नाही. अशा पद्धतीनं म्हणजे जसा मी दिशाज्ञान चाचणीचा तो क्वेश्चन सोडवला होता बघा. दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन सोडवत असताना मी काय केलं होतं, मी पूर्ण क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवला नाही. मी खाली ऑप्शन बघितले. ऑलरेडी त्या ठिकाणी फक्त मला दिशाच विचारली. मी कंबाईनच्या एक्झामला पण मला अजून चांगलं आठवतं त्या ठिकाणी सगळे आकडे मी खाली ऑप्शन अगोदर बघतो. तुम्हाला काय काढायला विचारले, दिशा काढायला विचारली, त्याचं अंतर काढायला विचारले का, अंतर आणि दिशा दोन्ही विचारले, ह्या कॉम्बिनेशनमध्ये जायचं. आता तिथं सगळ्याचे 74 दिशाज्ञानमध्ये दिलं होतं. कशाला त्याचं आकडे टाकून उगाच वजाबाकी हिन बेरीज करण्यामध्ये 1 मिनिट घालवायचं. मी अर्धा मिनिट जरी वाचलं तर वाचलाच ना, त्या अर्धा मिनिटामध्ये माझा पुढचा क्वेश्चन वाचून क्वेश्चनचं उत्तर सोडवायला घेतलं असणार. म्हणजे बाकीच्या मुलापेक्षा मी थोडा 1 पाऊल पुढे गेलो ना. म्हणजे डोक्याने त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर सोडवण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा आहे. 87 नंबरचा क्वेश्चन हा पण अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ना सोपे होते. म्हणजे तुम्हाला मराठी सपोज अवघड गेले तर बुद्धिमत्ताला त्यांनी चान्स दिलाय मार्क घ्यायला. आता बघा, ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. हे दोन्ही मेथडनं आपण सोडवू शकतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस ए इज ग्रेटर दॅन बी नंतर कॉमा दिलाय, बी इज ग्रेटर दॅन सी, बी इज ग्रेटर दॅन सी म्हणजे इथं ऑलरेडी बी लिहिलाय, परत लिहायचं नाही. म्हणजे ग्रेटर दॅनचं चिन्ह काढायचं, सी आहे तसं लिहायचं. परत इथं सी इज ग्रेटर दॅन डी, सी परत लिहायचं नाही, इज ग्रेटर दॅन डी असं लिहून काढायचं कसंही. किंवा आता हे लिहून काढल्यानंतर ह्याला क्रमांक द्यायचे. साधारणतः 5 पासून सुरुवात करायची. ए ला 5 आहे, जर ए 5 असेल तर हे चिन्ह ज्याच्याकडे छोटा एकच टिंब आहे, इथं बघा ही इकडं 2 टिंब आहेत म्हणजे हा मोठा आहे, इकडं एकच टिंब आहे म्हणजे हा लहान आहे. मग ए 5 असेल तर बी किती असेल, 5 पेक्षा लहान, 4 असेल, 3 असेल, 2 असेल, पण 5 पेक्षा लहान असेल एवढं लक्षात घ्यायचं. 4 बी हा कसा आहे, सी पेक्षा मोठा आहे म्हणजे सी हा लहान आहे म्हणजे हा 3 असेल, आणि डी हा सी पेक्षा लहान आहे म्हणजे हा 2 असेल. बर, 5 4 3 2 1. आता खाली ह्याच्यावरूनच कळते. किंवा दुसरी मेथड काय आहे की सरळ त्याची झाडं लावा किंवा रेषा मारा. ए हा बी पेक्षा मोठा आहे, इथं ए लिहिला, इथं मी बी ची लाईन काढली. ओके, बी ची लिस्ट मोठी. बी हा सी पेक्षा मोठा आहे मग सी इथे येणार. डी सी हा डी पेक्षा मोठा आहे, डी इथं लिहिणार. आता ह्याच्यावरून पण कळू शकतं उंच कोण आहे. कसंही करा, आकड्यावरून जा किंवा अशा उभ्या रेषा झाडं काढण्याचा प्रयत्न करा, उत्तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी येणार. आता बघा, सी हा ए पेक्षा मोठा आहे. सी ए पेक्षा मोठा आहे का, सी चा आकडा किती आहे, 3 आहे, ए किती आहे, 5 आहे. पहिलं ऑप्शन गेला. बर, ए हा डी पेक्षा मोठा आहे, ए हा डी पेक्षा मोठा आहे, इथं दिसतोय का ना मोठा, हो दिसतोय. ए किती आहे, 5 आहे, डी किती आहे, 2 आहे, मग ए हा डी पेक्षा मोठा आहे, 100% बरोबर आहे. खालचे ऑप्शन चेक करू. डी हा मोठा आहे ए पेक्षा, आताच आपण चेक केलं नाही, उलट दिले, ऑप्शन चुकीचा आहे. आणि डी हा बी पेक्षा मोठा आहे, डी चा आकडा किती आहे, 2, बी चा आकडा किती आहे, 4. 2 हा मोठा आहे का 4 पेक्षा, नाही. किंवा डी हिते, बी हिते, मोठं कोण दिसतंय, बी दिसतंय, ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 हे 87 नंबरच्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, 88 नंबरचा प्रश्न. अडोतीस चौकोन, 125 त्रिकोण, 5 प्रश्नचिन्ह 63 मध्ये खालीलपैकी कोणती चिन्हे पदावली वापरली तर प्रश्नाच्या जागी म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे, बरोबरच्या ठिकाणी सेम उत्तर आले पाहिजे, अशा प्रश्न पद्धतीचा प्रश्न आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरं का, हा सोपा प्रश्न आहे. बघा, 138. मग ह्याला काय कुणाला तरी कळू शकतं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय. तुम्हाला पहिल्या पर्यायापासून अशा प्रश्नांची उत्तर चेक करत राहायचं. सोपा प्रश्न असतो, उत्तर चुकायला नको, पहिल्या पर्यायापासून चेक करत यायचं. 38 अधिक, पहिल्या ठिकाणी मी ही अधिकचं चिन्ह टाकलं, अधिक 125 भागिले 5, त्याच्यानंतर बरोबर प्रश्न इथं बरोबर 63. म्हणजे काय झालं माझं, 38 अधिक 125 भागिले 5 बरोबर 63, बरोबर 63. मग आता काय हे इकडे 63 आहे ना, ह्यांचं पण उत्तर किती यायला पाहिजे, 63च यायला पाहिजे. मग आता आपण मगाचं बघितलं बॉडमच सरून कंसाचे भागोबेय, सुरुवातीला काय करणार, भागाकार करणार. ह्यांचा भागाकार करून घेतला. 38 अधिक 25 5 125, 25चा पाडा पाठ असायला पाहिजे, सोप्पा पाडा आहे, बरोबर 63. बरं येते का, 38 अधिक 25, 38
अधिक 25, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 63, म्हणजे 63 बरोबर 63, म्हणजे बरोबरच्या इकडं दोन्ही आणि बरोबरच्या इकडं संख्या कशा पाहिजे, समान पाहिजे, म्हणजे पहिलंच चिन्ह त्या ठिकाणी बसणार आहेत। जर हे बसलं नसतं मी दुसरा ऑप्शन चेक केला असता, तिसरा चेक केला असता, चौथा चेक केला असता आणि त्या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न केला असता। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे काही क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेलं, माझा शेवटी अप्रोच हाच असतो की तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी समजले पाहिजेत। जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन समजतील तेवढा जास्तीत जास्त तुमचा फायदा होईल। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की सेशन लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।